शिक्षक बांधवांच्या समस्या सोडवण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व पंचायत समिती शिक्षण विभाग शिरूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते। कार्यक्रमाला योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुलदादा करपे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सेकंडरीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे, सेकंडरीचे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे, सचिव मारुती कदम, कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास तिटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे कार्यवाह महेश शेलार, TDFचे दादासाहेब गवारे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, तुकाराम शिरसाट, बाळासाहेब चव्हाण, रामनाथ इथापे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे शरद दुर्गे, दादासाहेब उदमले, शिक्षकेतर संघटनेचे विठ्ठल गवारी, अशोकराव भंडारे, शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा निर्मला संकपाळ, प्राचार्य प्रकाश कल्याणकर, माध्यमिक शिक्षक संघाचे गणेश मांढरे, शिक्षक लोकशाही आघाडीचे नवनाथ दुमाळ, गणित विज्ञान संघटनेचे संभाजी ठुबे उपस्थित होते। आमदार आसगावकर पुढे म्हणाले की जुन्या पेन्शनचा प्रश्न शिक्षकांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा असून त्या संदर्भात सरकारशी कायम समन्वय साधून आहे। लवकरच त्या संदर्भात निर्णयाची अपेक्षा आहे। शिक्षक अनुदानाचा प्रश्न आहे, पोर्टल तसेच शिक्षकांवर लादलेल्या अशैक्षणिक कामांचा प्रश्न असेल, या बाबतीत विधानभवनात तसेच विधानभवनाबाहेर आवाज उठवत आहे। माजी आमदार सूर्यकांत पलांडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शासन स्तरावर परीक्षा पद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या परीक्षा पद्धतीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर आभार रामनाथ इथापे यांनी मानले। उपस्थित असलेल्या आपल्या तहसीलदार ऑफिसमधील निवासी नायब तहसीलदार गिरगोसाई मॅडम, पंचायत समितीतले शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्णजी कळवकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमारजी सागर, ज्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली आपल्या शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाला, ते आमचे शिरूर तालुक्यातील एक युवा नेते, आमच्या निमगाव पंचक्रोशीतील योगीराज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुलजी करपे, समारंभाला उपस्थित असलेले ज्या ठिकाणी हा आपला कार्यक्रम आपण घेतलेला आहे, या विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य मुख्याध्यापक कल्याणकर सर, ज्यांचं आयोजन आहे ते आपल्या शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकारामजी बेनके सर, त्याचप्रमाणे मारुतरावजी कदम, तिथे माझ्या समोरच बसलेले आहेत, तसेच घेतो क्रमाने मी अनिल शिंदे सर, रामदास थिटे सर, पलीकडच्या बाजूला उपस्थित असलेले सत्कारार्थींच्या वतीने ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते वागदारे सर, त्याचप्रमाणे खामकर सर, ज्यांना ज्यांना सन्मानार्थी म्हणून या ठिकाणी गौरव करण्यात आला ते तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, समारंभाला उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था चालक, दादासाहेब गवारींच्या पासून तर ज्यांचा नामोल्लेख राहिला तुकाराम शिरसाटांपर्यंत उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकली। सुरुवातीपासून आतापर्यंत भाषणं ऐकत असताना जोपर्यंत आसगावकर सर येत नव्हते तोपर्यंत आपण सर्वजण त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत होतो। आले अर्ध्या तासात येतात, 15-20 मिनिटात पोहोचतायत, अशा पद्धतीने 1 तास आमचा घालवला आसगावकर सर यांनी, आणि मग आपण कार्यक्रम सुरू करूयात असा निर्णय तुमच्याच परवानगी गृहीत धरून आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज या ठिकाणी
मला सांगण्यास खूप आनंद वाटत आहे की शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि शिरूर आणि पंचायत समिती शिरूर शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून दरवर्षी जो आदर्श शिक्षक आणि आदर्श गुणवंत मुख्याध्यापकाचा जो सन्मान केला जातो त्या सन्मानचा मानकरी ह्यावर्षी मी आहे. याबद्दल मला खूप प्राऊड फील होत आहे. गेले 14 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि योगायोग गोष्ट आहे की माझी सुरुवात मुख्याध्यापक म्हणून झाली आणि शिरूर या ठिकाणी मी गेले 4 वर्ष ज्ञानगंगा विश्वविद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मी अनेक प्रकारचे उपक्रम विद्यालयामध्ये राबवले. गेले 3 वर्ष सातत्याने माझ्या विद्यालयाचा निकाल हा 100% लागत आहे. मग इयत्ता 10वीचा असो इयत्ता 12वीचा असो, स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा JEE नीट असेल, CET असेल, या माध्यमातून माझ्या विद्यालयातील उत्कृष्ट निकालाची परंपरा गेली 4 वर्ष मी सातत्याने राबवत आहे. आणि यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजाराम घावटे सर हे सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात. सरांचा उद्देशच आहे की आज ही शाळा आहे ही ज्ञानाविभरित शाळा पाहिजे, ज्ञानावर आधारित, विज्ञानावर आधारित, अध्यात्मावर आधारित ही शाळा आहे. फक्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास न होता सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचा कल असतो. आणि आज हा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार मला लाभल्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढलेली आहे. समाजाच्या प्रति मी आत्ता यापुढे अधिकाधिक काम करणार आहे आणि यापुढील काळामध्ये माझी शाळा कशी सर्वोच्च पदावर जाईल आणि यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. आणि यासाठी मला मार्गदर्शन करणारे विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक असतील कल्याणकर सर आणि आमचे आदर्श, आम्ही ज्यांना आदर्श मानतो, जितेंद्र थिटे सर असतील, सत्कार मॅडम असतील. शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग शिरूर यांच्या विद्यमानं मला जो हा गुणवंत व आदर्श पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझी सेवा 29 वर्ष झाली आणि आज त्यांच्या या पुरस्कारानं मला पूर्णपणे उन्नत करून एक चांगल्या प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे. माझं भविष्यातील इथून पुढचं होणारं काम जे आहे ते मी निश्चित चांगल्या प्रकारचं करणार आहे. आमच्याकडून आत्तापर्यंत तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग पातळी आणि राज्य पातळीपर्यंत विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आमच्या प्रशालेतून अनेक गुणवंत विद्यार्थी आम्ही प्रशालेच्या मार्फत आज राज्यभर सेवा करताना आम्ही पाहत आहोत आणि त्याचा सर्वात मोठा आनंद आम्हाला या पुरस्कारानं दिलेल्या पुरस्कारानं निर्माण झालेला आहे. ही अशीच सेवा आम्ही अखंडितपणे आहे तोपर्यंत करत राहू यात शंका नाही. आणि या पुरस्काराच्या माध्यमातून एक प्रकारची प्रेरणा आम्हाला प्राप्त झाली, त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. हेच या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि दिलेल्या पुरस्काराबद्दल शिरूर तालुका आणि शिक्षण विभाग यांचं मी पूर्णतः आभारी आहे. धन्यवाद. शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर गुणगौरव समारंभाचं आयोजन केलं होतं. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते आपण सन्मान केला ते पुणे विभागाचे शिक्षक आमदार आमचे मार्गदर्शक जयंत आजगावकर सर, त्याचप्रमाणे पुरंदर ह्या शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके सर, सचिव कदम सर, थिटे सर, इतापे सर, सरोदे सर, शिरसाट सर, सर्वच मान्यवर या ठिकाणी उत्तम पद्धतीने यांनी हा सोहळा आयोजित केला होता. आणि ह्या सोहळ्याच्या प्रसंगी बेनके सरांनी उत्तम पद्धतीने, थिटे सरांनी प्रश्न मांडले होते. त्या प्रश्नांना उत्तर आजगावकर सरांनी दिलेली. कंत्राटी शिक्षण हे बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो जे रद्द करू असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे तोही प्रश्न सुटेल. पण आमचा मोठा प्रश्न येतो 2005 पूर्वीची पेन्शन, जुनी पेन्शन योजना आहे, 26,000 शिक्षक शिक्षकेतर त्याला बळी पडतील आणि तो हक्क आहे आमचा, तो मिळाला पाहिजे. याच्यासाठी आजगावकर सरांनी सुद्धा आंदोलनाची भूमिका घेतलेली. निश्चितपणाने तो प्रश्न लवकर सुटेल. 2005 नंतरचा प्रश्न तो वेगळा आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याशी सुद्धा माननीय आजगावकर सर बोललेले आहेत. त्यामुळे हे लवकर प्रश्न सुटतील. आमचा प्रश्न होता 20-40-60% अनुदानाचा, तो सुद्धा तातडीने सोडवण्यासाठी आजगावकर सर रोज आठवड्यातून पुण्यामध्ये येत होते आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली. खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. भारत हा उत्तम पद्धतीचा राष्ट्र घडत असताना यापूर्वी 76 वर्षामध्ये आपण भारताने केलेली प्रगती ही केवळ शिक्षकांच्या उत्तम गुणवत्तेने राष्ट्र घडवण्याचं काम शिक्षक करतात या दृष्टिकोनातून केलेलं आहे. आणि ते राज्यकर्ते आता विसरायला लागलेत अशी भूमिका थोडीशी जाणवती. पण शाळा जर टिकल्या तर उत्तम पद्धतीचा महाराष्ट्र घडेल आणि महाराष्ट्र उत्तम घडला तर भारत उत्तम पद्धतीचा घडेल आणि जगावर राज्य करायला सज्ज होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांच्या असणाऱ्या प्रत्येक मागण्या आणि शिक्षकांना प्रथम स्थानी मान दिला तर सगळ्या अर्थाने हे राष्ट्र घडण्यासाठी
ह्या सगळ्या गोष्टी अतिशय फायदेशीर ठरतील. त्यामुळे शिक्षकांना सन्मानाची भूमिका असावी. जिल्हा परिषदेकडे 1 रुपयाचा फंड नाही आमच्या पुरस्कारासाठी. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. याच्यासारखी काय वाईट गोष्ट असू शकते. आजगावकर सरांना मी विनंती केलेली की या जिल्हा परिषदेला तुम्ही असेंब्ली क्वेश्चन करा आणि जिल्हा परिषदेला फंड 50,000 रुपये सुद्धा आमच्या माध्यमिक शिक्षकांसाठी नाही. ह्या गोष्टी मात्र अतिशय वाईट गोष्ट आहे. तो प्रश्न सुद्धा सुटेल. मुख्याध्यापक संघ जिल्ह्याचा आणि तालुक्यांचा उत्तम पद्धतीने या शिक्षकांचा गुणगौरव करतो. याच्यामध्ये आम्हा सर्वांना त्याबद्दल सर्व तालुक्यांचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. निश्चितपणे हा गुणगौरव सोहळा शिरूर तालुक्याने अतिशय देखणा केल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. मुख्याध्यापक संघ शिरूर तालुका आणि पंचायत समिती यांच्या जो पुरस्कार खर्च सोहळा आज संपन्न झाला या बाबतीत आपण काय सांगाल? शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व शिरूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीनं तालुक्यातील सर्व गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा हा गुणगौरव सोहळा आमदार जयंत आजगावकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण शिरूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि सर्व ज्यांचा गौरव होणार होता त्या शाळेतले शिक्षकेतर कर्मचारी असा हा भरगच्च समारंभ पार पडलेला आहे. ज्या ज्या व्यक्तींनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. एकेकाळचा हा महाराष्ट्रातला सर्वात दुष्काळी असलेला तालुका आता चासकामांचं पाणी आल्यामुळं सोबतता आलेली आहे. तालुक्यामध्ये जसं पाणी आलेलं आहे तसे शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा उंचावण्याच्या कामामध्ये प्राथमिक शिक्षक असू द्यात, माध्यमिक शिक्षक असू द्यात, अत्यंत उत्तम प्रकारचं काम शिरूर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेलं आहे. आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आमच्या शिरूर तालुक्यातल्या शाळांमधून मोठ्या संख्येनं परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आणि जवळपास 350 विद्यार्थी 5वीच्या स्कॉलरशिपला, 250 विद्यार्थी 8वीच्या स्कॉलरशिपला असे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळं 1 कोटी रुपयांची स्कॉलरशिप या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. याचं श्रेय आमच्या सर्व गुणवंत शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आहे. आणि म्हणून हे शिक्षणाचं चाललेलं काम आणि त्या संदर्भातल्या त्यांच्या काही अडीअडचणी याचा उहापोह आमदार जयंत आजगावकर यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान सुंदर प्रकारे मार्गदर्शन शिक्षकांना केले. आणि हे सर्व प्रश्न शिक्षकांचे जे उर्वरित आहेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडून शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. मी तालुक्याचा माजी आमदार या नात्यानं, सभेचा अध्यक्ष या नात्यानं सर्व शिक्षकांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. आणि गुणवत्ताप्रधान शिक्षणाचं हे कार्य या पुढच्याही काळामध्ये असंच जोमानं सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय नमस्कार. आज शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या ठिकाणी आज होतो आहे. कारण आज जर बघितलं तर आमच्याकडं प्रचंड मोठी संख्या आहे की जे गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत. आणि या शासनाचे जर पुरस्कार बघितले तर राज्यामधनं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 2 पुरस्कार राज्यासाठी आणि राष्ट्रीयसाठी राज्यातूनही 1. त्यामुळं या ठिकाणी जे खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे वेगळेपण आहे, कौशल्य आहे, अशा लोकांच्या पाठीवर थाप देण्याची भूमिका या शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न होती आहे. आज या थापेमुळं त्यांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होऊन भविष्यामध्ये हे चांगल्या प्रकारचं आणखीन गुणवान असं काम या ठिकाणी नक्की करतील याची मला खात्री आहे. कारण आमचे शिक्षक जे आहेत ते अत्यंत सक्षमपणे काम करणारे शिक्षक असल्यामुळं त्यांना या अशा प्रकारच्या ऊर्जेमुळं आणि सक्षमपणानं काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडण्याचं संधी मिळेल.